ओम नमो नारायणाय। आज रविवार सुट्टीचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा, आनंदाचा, भरभरीचा, मनोकामनांच्या पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यास पूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता, करवी निवासिनी आई महालक्ष्मी ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। रविवार 7 एप्रिल 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आज मी तुम्हाला सांगणार आहे। आज फाल्गुन कृष्ण त्रयोदशी आहे आणि चतुर्दशी सुद्धा आहे। आज पूर्वा भाद्रपद नक्षत्र आहे आणि आजचा दिवस हा त्याज्य आहे। आज मानसिक म्हणजे महिन्याची जी शिवरात्री ती आज आहे। आज अमावास्या उत्तर रात्री 11:59 नंतर सुरू होणार आहे। चला जाणून घेऊया आजचे शुभाशुभ मुहूर्त। लाभदायी वेळ सकाळी 9:33 ते 11:10, अमृत वेळ सकाळी 11:10 ते 12:48 आणि सिद्धी वेळ दुपारी 2:13 ते 3:48 आणि दरम्यान राहू काळ आहे दुपारी 4:30 ते 6:09 पर्यंत। या राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करायची नाही। चला पाहूया आज कोणत्या राशीचे लोक भाग्यशाली आहेत आणि त्यांच्या राशीचे भविष्य। मेष रास आज दिवस आराम करण्याचा आहे। वातावरणात बदल जाणवेल। नियोजित कामात चाल ढकल करू नका। हित शत्रूवर लक्ष ठेवा। शारीरिक उष्णता वाढेल। जड विरोधाकडे दुर्लक्ष करा। सर्वांच्या भावना समजून मगच सारासार विचार करून योग्य निर्णय घ्या। दुसरी वृषभ रास आहे। मनातील इच्छा पूर्ण होईल। मानसिक चंचलता जाणवून येईल। घरापासून दूर जावे लागेल। मनातील गैरसमज काढून टाकावे लागतील। कामात स्त्रियांची मदत मिळेल। तिसरे रास अचानक नवीन संधी चालून येतील। काहीशी चिडचिड वाटेल। कुटुंब आणि मुलांमध्ये रमून जाल। नवीन मित्र जोडले जातील। सुट्टीचा दिवस आनंदात जाईल। कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे लागेल। चौथी कर्क रास दिवस मनासारखा घालवा। 2 पावले मागे घेण्यास घाबरू नका। स्थावरच्या कामातून लाभ संभवतो। हातातील लोकांचे म्हणजे हाताखाली लोकांचे सहकार्य मिळेल। कामात प्रगती करा। पाचवी सिंह रास वाहन खरेदी करण्याचा योग आहे। घरातील समस्याकडे अधिक लक्ष द्या। मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष असू द्या। नव्या संधीची वाट पाहावी लागेल। जुने आजार दुर्लक्षित करू नका। सहावी कन्या रास घरात अचानक मंगल कार्य होईल। वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल। घरातील गोष्टी जाणून घ्याव्या लागतील। भावंडांचे मतभेद संभवत आहेत। स्वमतावर आग्रही राहाल। संघर्षाला बळी पडू नका। सगळ्यांना घेऊन विचारपूर्वक काम करण्याची पद्धत अवलंबली तर भविष्यात लाभ होईल। सातवी तुला रास आजचा दिवस मित्रमंडळीसोबत आनंदात जाईल। कौटुंबिक सदस्यांसोबत जबाबदारीने वागाल। मनात कसली तरी काळजी लागून राहील। प्रवासात काळजी घ्यावी लागेल। घरातील काही गोष्टी बदलाव्या लागतील। कौटुंबिक प्रश्न सोडवावे लागतील। आठवी वृश्चिक रास अति महत्वाकांक्षी योजना आखाल। कार्य पूर्ण करण्यासाठी कामात हट्टवादीपणा येईल। महत्वाकांक्षा वाढेल। डोकेदुखीचा त्रास जाणवेल। डोकेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी दिनचर्येत नियमित मन सामर्थ्य प्रार्थना, हरिपाठ पठण आणि थोडासा योग व्यायाम आवश्यक करा। उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल। इतरांचाही विचार करा। 9वी धनुरास आर्थिक बाजूचा नीट विचार करा। जरुरी नसताना उदार होऊ नका। स्वभावात लहरीपणा राहील। वादविवाद घालू नका। डोळ्याचे त्रास जाणवू शकतात। सर्व प्रकारच्या शारीरिक समस्या मधून येतात। त्याच्यातून मुक्ती होण्यासाठी दिनचर्येत नियमित बदल म्हणजे मन सामर्थ्य प्रार्थना आणि थोडासा योग व्यायाम अवश्य करा। 10वी मकर रास आज अचानक आलेल्या खर्चाचे गणित जमवावे लागेल। आज नियोजित कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात। वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल। जुन्या गोष्टी काढत बसू नका। कामाचा ताण राहील। दिनचर्येत नियमित मन सामर्थ्य प्रार्थना आणि हरिपाठ पठण किंवा नित्य उपासना ठेवा।
11वी कुंभरास आजूबाजूच्या अनेक बदलणाऱ्या गोष्टी जाणवतील. धीराने सर्व प्रकारचे पेच प्रसंगातून गोष्टी नीट समजून घ्या. ज्येष्ठांचा सल्ला घेऊन विचारपूर्वक निर्णय घ्या. मानसिक अस्थिरता कामात चंचलता निर्माण करेल. मित्रांचा रोष वाढू शकतो. अति विचार करून ताण येईल. झोपेची तक्रार जाणवेल. ध्यान प्राणायाम करण्यास सुरुवात करा. नियमित उपासना ही करा. समाधान. 12वी मीन रास आज पावण्याची वर्दळ होईल. कामाची धांदल उडेल. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्या. मुलांची चिंता लागून राहील. पैसे जिंकण्याची इच्छा बाळगाल. मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी दिनचर्येत नियमित मन सामर्थ्य प्रार्थना आणि थोडासा योग व्यायाम आवश्यक करा. अन्यथा तात्पुरत्या प्रलोभनाला बळी पडू नका. शुभम भवतु. धन्यवाद.